अजय. चौथ्या ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्क बसायचं अजय. पहिला बॉल. हो हो, बॅकफुटला घेऊन जाण्याचा प्रयत्न, पण बॉल बीट होऊन चालला विकेट किपरच्या क्लच मध्ये. काय गोलंदाजी. पहिला बॉल चांगला टाकलाय अजयने. नावात अजय आहे. धावसंख्या स्थिर आहे 35. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग मार्कवर कैलास. बॉलिंग एंड करून अजय. दुसरा बॉल. इथे चांगला फटका. अगदी शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी, पण खराब थ्रो म्हणावं लागेल. तो पण तर एकच धाव मिळेल. एका धावून टीमची धावसंख्या पोहोचली 36 वर. 36 धावा स्कोर बरोबर. चौथं षटक सुरू आहे. 2 बॉल टाकलेत अजूनही इनिंग मध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावसंख्या मजल मारतोय पाटवाडी क्रिकेट संघ. तिसरा बॉल या ओव्हर मधील. हो हो, लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एका धावून टीमची धावसंख्या 37. थोडस शपथ होता फलंदाज, पण फॉलो न करता थोडस लेग स्टंपच्या बॉल बाहेर ठेवलाय तो गोलंदाज अजय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू व्यक्त. इथं विकेट किपर बीट होऊन चाललाय. बॉल चालला लॉंग स्टॉप. सीमा रेषे बाहेर. चौकार. व्हाईट प्लस 4. एकूण 5 धाव मिळत आहेत. धन्यवाद. 5 धावा हे बोनस मिळाले आहेत पाटवडे क्रिकेट संघाला. या 5 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 42 वर. कुठे चांगले गोलंदाजी करणे गरजेचं आहे, कारण आपले पहिले 2 चेंडू चांगले फेकले होते. त्यानंतर कुठे संतुलन बिघडतंय ते गोलंदाज अजय यांचं. चांगले लाईन आणि ठेवावं लागेल क्रिकेटमध्ये. अचूक टप्पा हा ठेवावा लागतो मला. 42 धावसंख्या झालेत. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाढलेला आहे. या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 43 वर. थोडस एक्स्ट्रा रन्स भागात पडतायत अंकुश यांना. थोडीशी चांगली लाईन आणि लेंथ ठेवावं लागेल. लाईन मध्ये थोडासा बदल करावा लागेल गोलंदाज अंकुश यांना, माफ करा अजय यांना. बॅकला ऑफ साईडला कट केला. 2 पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. चौकार. चांगली फलंदाजी, चांगलं स्कोर उभं केलंय. उलटा चेंडू अगदी बॉल लॉस केलाय. राईट स्ट्रॉंग लक्षात दुसऱ्याने बॉल न पाठवलाय. बॉडी लाईन पण इकडे षटकार. धन्यवाद. या षटकाला टीमची धावसंख्या पोहोचली 53 वर. काय फलंदाजी म्हणा गेल धावसंख्या. हो हो हो, स्लोवर बॉल आणि बॅटची एज लागून विकेटच्या मागे चांगला झेल टिपलाय. आणि इथे इनिंग समाप्त होते. 53 धावसंख्या बनवते आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलंय ते पाटवडे क्रिकेट संघाने. मी मार्वेलकर या संघासमोर. हॅलो. चालू असलेल्या मॅच मध्ये पाटवडे क्रिकेट संघ आणि मी मार्वेलकर क्रिकेट संघ या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय. 53 धावा बनवलेत आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलंय ते पाटवडे क्रिकेट संघाने. मी मार्वेलकर या संघासमोर. जर फलंदाजी बघितली तर मनोज पहिलाच बरोबर विकेट घेवता. त्यानंतर केतन आणि कैलास यांनी आपला डाव सावरलाय. आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येवर ठेवलंय. अगदी जो विचार केला केतन याने
केतनने वैयक्तिक 27 धावांची खेळी केली. त्यात जवळजवळ 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये होते. आणि त्यानंतर कैलास काय फलंदाजी केली. 1-1च्या भूमिकेत आला होता. जवळजवळ त्याने 3 चौकार ठोकले होते आणि या दोन्ही पंचाच्या जोरावर 53 धावसंख्या बनवलेत आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते मी मार्वेलकर या संघासमोर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण थोडस वातावरण संगीतमय करणार एक डीजेच्या माध्यमातून संगीत. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली सामना सुरू होणार आहे. तो कवडेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे आणि संघर्ष 11 गोंदरवाडी या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो हॅलो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या मॅच नंतर होणार आहे. चौटेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे आणि संघर्ष 11 गोंदरवाडी या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. चालू असलेली मॅच पाटवणे क्रिकेट संघ आणि मार्वेलकर या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जवळजवळ 53 धाव बनवलेत आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलंय पाटवणे या संघाने. मी मार्वेलकर या संघासमोर आणि हे टार्गेट समोर ठेवून मैदानच्या आतमध्ये दोन्ही ओपनर्स उतरलेत. ते मार्वेलकर संघाचे निकेश आणि सुशांत. त्याला चौडेश्वरी आणि त्याच्यानंतर संघर्ष 11 गोंदरेवाडी दोघांनाही त्वरित यायचे. आपल्या समोर टॉस केला तरी थोडासा विलंब होतोय. वारंवार कॉल करतोय. प्रकाश बाणे संघर्ष 11 आपली एंट्री फी सुद्धा बाकी आहे ती सुद्धा द्यायची आहे. त्याला मॅचला सुरुवात केली. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला निकेश, फर्स्ट स्ट्रायकिंग सुशांत, बॉलिंग मार्फत सज्ज होतो तेजस. दुसऱ्या इनिंग मधील पहिला बॉल हो चांगला प्लेस केला अगदी पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि ते एकच धाव मिळेल. सिंगल रन्स खात्यामध्ये ऍड होईल. या मॅच मध्ये 54 धावचं टार्गेट आहे. 20 बॉल मध्ये 54 धाव तुम्हाला बनवायचे आहेत. आता समीकरण झालं 19-53 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुशांत. इथे चांगला फटका खेळलाय दिशेने. बॉल चांगला 1 बाय सीमारेषे बाहेर चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचते 5. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचा फायदा इथे घेतोय तो फलंदाज सुशांत. तिसरा बॉल या ओव्हर मधील
चांगला फटका अगदी स्ट्रेट खेळला अगदी लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला सीमा रेषेवर चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार यस त्याचे धन्यवाद त्याचे धन्यवाद त्याचे सुशांत काय शांत होत नाहीये इथे चांगला फटका आहे अगदी मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याने फील्ड केलाय थ्रो केलाय परंतु सहजरित्या 2 धावा कंप्लीट केलेत या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 11 वर काय फलंदाजी बनाव केले फलंदाज सुशांत यांचे 11 धावसंख्या झाल्यात पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाज तेजस यांच्यावर 11 धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे शेवटचा बॉल या ओव्हर मधील चांगला फटका अगदी मिड ऑफच्या टोकाने खेळलाय बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर चौकार या चौकाराने हे षटक फिरून समाप्त केलंय या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 15 वर धन्यवाद डीजे तर बाउंड्रीच्या बाहेर जर थोडस क्षेत्ररक्षक प्रेक्षक किंवा खेळाडू असतील जर बॉल गेला असेल तर आपण बॉल प्लीज द्यायचंय पण सहकार्य करायचंय पहिल्या षटक इथे खेळ संपलाय 15 धावसंख्या झाल्यात येणारे 15 चेंडू असतील आणि 15 चेंडू मध्ये 39 धावा असं समीकरण आहे प्रत्येक षटकामध्ये 13 धावाची सरासरी मेंटेन करावी लागेल ही मी मारवेलकर या संघाला प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे अगदी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवली आहे फलंदाज सुशांतने अगदी पॉवर प्लेचा कसा उपयोग करतो तसं इथे प्रात्यक्षिक इथे दाखवलंय ते सुशांत यांच्या माध्यमातून आता दुसरं षटक इथे पॉवर प्लेचं बंधन नसेल 30 या सर्कलच्या बाहेर 5 छत्रषक असतील बॉलिंग मार्क बसायचे होतं सचिन पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय आणि पंचांचा निर्णय वाईट एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोळीमध्ये ऍड होईल टीमची धावसंख्या पोहोचली 16 वर 16 धावसंख्या स्कोरबोर्ड वर हो इथे बॅकग्राऊंड कट केलाय आणि बॉल चाललाय गलिता रिझल्ट मध्ये पण क्षेत्ररक्षक आहे काही ना त्याने फील्ड केलाय एकच धाव मिळेल या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचले 17 वर चांगलं फिल्डिंग प्लेसमेंट म्हणावं लागेल जिथे क्षेत्ररक्षक लावला तिथेच बॉल गेलाय 17 धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आता स्ट्रायकिंग एंडला सुशांत ज्याने चांगली फलंदाजी केली त्याच्या बॅट पण 3 चौकार आलेत इथे चांगला फटका अभेगो चेंडू हवेत आहे याची संधी आणि झेल टिपलाय अखेर सुशांतची खेळी संपुष्टात सुशांत इथे शांत राहिलाय थोडस स्वतःवर नाराज होतोय कारण हा बॉल निश्चितपणे सोडला असता तर वाईट बॉल झाला असता पण इथे चूक केली आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही इथे पहिला फलंदाज बाद झालाय सुशांत बॅक टू पॅव्हलियन आता नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आलाय विशाल पुन्हा एक सज्जन गोलंदाज हो पॉइंटच्या दिशेने केलाय फटका अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने फील्ड केलाय तोपर्यंत एक धावा कंप्लीट केली एका धावा टीमची धावसंख्या 18 चांगली गोलंदाजी जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने गोलंदाजी करतायत चांगला टप्पा बनवला गेला गोलंदाज सचिन यांचा या षटकामध्ये विचार केला तर 3 बॉल टाकलेत जवळजवळ 3च धावा खर्च केलेत चांगली गोलंदाजी थोडस बॅकफूट आणलंय मी मारवेलकर या संघाला 54 धावाचं टार्गेट आहे इथं कुठेतरी मोठे स्ट्रोक येणे गरजेचं आहे
चांगला फटका पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पण बॉल पुढे पडलाय. एकच धाव मिळेल. एका धाव टीमची धावसंख्या 19. आता कुठेतरी टार्गेट जड होतंय. कुठे सामना फसला म्हणता येईल. 19 धावा स्कोर बरोबर. शेवटचा बॉल या ओव्हरमधील दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल सचिन यांचा. हो चांगला बॉल काय चेंज केलंय गतीमध्ये. अगदी टप्पा थोडस पाय ठेवला आणि गतीमध्ये थोडस स्लो ठेवून टाकला आणि इथे फायदा मिळालाय सचिनला. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. मी मानवणकर या टीमची धावसंख्या 1-19. येणारे 10 चेंडू असतील. 10 चेंडू जवळजवळ 35 धावांची आवश्यकता आहे. ते मी मार्वेलकर या संघाला कुठेतरी टार्गेट जड होतंय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया थोडस टेन्शन फ्री वालं एक गाणं. धन्यवाद डीजे. आता बॉलिंग मार्फत केतन. हा बॉल 35 समीकरण इथे ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याने झेल टिपलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. हॅलो. थँक्यू. थँक्यू. निले केतन कावळे याने जर हॅट्रिक घेतली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक निलेश नवाळे यांच्याकडून दिलं जाईल. 1,000 रुपये केतन कावळे याच्यासाठी. नक्कीच प्राइज जिंकण्याची संधी आहे. केतन यांना 1,000 रुपयाचा प्राइज लावलाय. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 1,000 रुपयाची सुद्धा कमाई करू शकता. बघा बॉलिंग मार्फत सज्ज आहे केतन. आता नो बॅटर मैदानच्या आतमध्ये अंकुश. निलेश यांच्या माध्यमातून हे प्राइज लावलं जात आहे. बघा केतन साठी ही संधी आहे. न्यू बॅटर अंकुश ऑन साइडला खेळलाय. बॉल चाललाय विथ अलन कार्पेटने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. थोडासा वेगाने थ्रो केला होता. थोडासा थ्रो चुकीचा मिळाला वगैरे. जर चांगला थ्रो केला असता तर निश्चित फलंदाज बाद झाला असता. पण इथे एकच धाव मिळेल. या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 20 वर. आता आता समीकरण झाले 8 चेंडू. जवळजवळ 34 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चौका स्ट्रेट खेचावे लागतील. हे फलंदाज विशाल आणि अंकुश. विशाल नावाप्रमाणे विशाल कामगिरी करावं लागेल. इथे चांगला फटका. आज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तैनात आहे पण इथे झेल सोडलाय. पण इथे एकच धाव मिळेल. एका दोन टीमची धावसंख्या 21. अजूनही मॅच ऑन आहे. कुठे टार्गेट चढ होतंय मार्वेलकर संघाला. 3 चेंडू संपत या ओव्हर मध्ये. जवळजवळ आज 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 33 धावा. तिथे चांगला फटका. अगदी बॉलला पाठवलाय. नवगडच्या निसर्गातून येतो षटकार. षटकाची खेळती षटकांचा ठोकलाय फलंदाज अंकुशाने. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये निर्णायक बॉल असला हा. चांगला फटका. अगदी स्पीड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे. परितोष येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्या ऑफिस मधील देवेश मेस्त्री, अभिजित मांडवकर आणि जयंत श्रीवर्धनकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. लवकर यायचंय देवेश. धावसंख्या 33. आता समीकरण झालं 5 चेंडू 21 धावा. आपल्या खऱ्या समेत रंग करले विषयाने थोडस सामना
पूर्ण झुकला होता पाटवडी या संघाच्या बाजूने, पण 2 षटकाने कुठेतरी मॅच ऑन केले फलंदाज अंकुश याने. आता समीकरण आहे 5 बॉल 21 धावा. काय मॅच रंगले, अजूनही मॅच ऑन आहे. अजून मॅच 5 चेंडू 21 धावा. अजून कोणी जिंकलं नाहीये. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही मॅच सोडली नाहीये. फलंदाज अंकुश याने 5 चेंडू 21 धावा. नंदकुमार. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल. कुठेतरी स्ट्राईक देणे गरजे असेल अंकुश यांना, पण त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार फॉर्म मध्ये आहे. या 4थ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल नंदकुमार. 5 बॉल 21 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. पहिला बॉल 4थ्या ओव्हर मधील ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाचा निर्णय वाईट. या एका धावेत टीमची धावसंख्या पोहोचले 34 वर. 5 चेंडू 20 धावा. काय सामना रंगलाय, अतिशय रंगतदार मॅच. 5 चेंडू 20 धावा. नंदकुमार राईट अप ओव्हर द विकेट. रोष पळून खेळलाय अगदी स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. बॉल चाललाय वन बॉल सीमारेषे बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. काय थोडीशी चूक केली, निश्चितपणे बॉल अडवता येऊ शकला असता, पण क्षेत्ररक्षण चूक केली आणि त्या चुकीला माफी नाही. इथे 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी टीमची धावसंख्या पोहोचते 38. कमी कन झालंय. 4 चेंडू 16 धावा. 4 चौकांची आवश्यकता आहे. बॅटर आहे विशाल. दुसरा बॉल चांगला पटका. अगदी काळोखाच्या रिझल्टमध्ये अगदी काय प्रथम बॉल चाललाय. अगदी क्षेत्ररक्षकाने फीड केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बघा तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा कंप्लीट केले. या 2 धाव्या टीमची धावसंख्या पोहोचली 40 वर. काय फलंदाजी म्हणावं लागेल दोन्ही बॅटर्स अंकुश आणि विशाल. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 14 धावा. काय सामना रंगलाय. कोणी हार मानायला तयार नाहीये. पैसा वसूल मॅच. 3 चेंडू 14 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर आहे विशाल. तिसरा बॉल या ओव्हर मधील. हो मॅची तसं कनेक्शन नव्हतं. इथे एकच धावा मिळेल. या एका धाव्याने टीमची धावसंख्या पोहोचली 41. 2 चेंडू 13 धावा. सामना कंपल्सरी चेंज असणार आहे. सामना झुकलाय. सामना झुकलाय तो पूर्णपणे पाटवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने. कारण इथे स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. 2 चेंडू 13 धावा. इथे कुठेतरी नो बॉल एक्स्ट्रा चेंडू कुठेतरी सामना जिवंत ठेवू शकतो. 2 बॉल 13 रन. स्ट्रायकर बॅटर आहे अंकुश. 2 षटकार ठोकले. चौथा बॉल या ओव्हर मधील. चांगला फटका अगदी लक्ष दिशेने. बॉल चाललाय सीमारेषेबाहेर. चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते दुपारच्या सत्रामध्ये खरोखरच. आणि आमचे प्रमुख पाहुणे खास करून आकर्षण होतं. वाटलं नव्हतं. एक सरप्राईज होते आपल्यासाठी माझे मित्र. पण वयवर्ष बघितलं तर या माणसाचं 73 वर्ष आहे, परंतु काम म्हटलं ना तर 23 ते 24 वर्षाच्या मुलग्यासारखं करू शकतो. खरोखरच पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच नक्कीच. त्यांचा पायकोन तर चांगला मागेल. त्यांच्या पायकोन हे चांगली मॅच रंगतोय आहे. 1 चेंडू 9 धावा. बघा एखादा 9 चेंडू चमत्कार होऊ शकतो. आणि चांगला फटका इथे विजय होतोय पाटवाडी क्रिकेट संघ. दोन्ही टीमसाठी एकदा चौथा होतोय. संघर्ष नेहमी लक्षात राहील. दोन्ही फलंदाज विशाल आणि अंकुश काय फलंदाजी केली. पण हारण्यापेक्षा आपली चर्चा इथे जास्त रंगते. कारण आपण संघर्ष झाला. चांगले प्रयत्न